ती एक विवाहित महिला माझ्या हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला चेकअपसाठी येत असे. तिच्या वागण्यात काहीतरी विचित्र होते. बघता बघता काही महिने उलटले आणि एक दिवस तिने मला सांगितलं की तिला माझी मदत हवी आहे. आणि त्याच दिवशी, मी समीर, मी डॉक्टर आहे. माझं वय 32 वर्ष आहे आणि अजून मी अविवाहित आहे. मी आजपर्यंत बऱ्याच सोनोग्राफी केल्या होत्या. माझ्याकडे बऱ्याच महिला यायच्या. त्यात प्रत्येक वयाची महिला असायची. मी दिसायला चांगल्या असल्यामुळे अनेकांकडून कौतुक ऐकलं होतं. पण माझ्या आजच्या प्रवासात जे घडणार होतं ते अगदी वेगळंच होतं. सध्या काही दिवसांपासून माझ्याकडे एक महिला वारंवार येऊ लागली होती. तिचे नाव उर्मिला होते. ती म्हणायची की ती गर्भवती आहे, पण सोनोग्राफी दरम्यान तपासणी केली तर सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येत असायचे. मी तिला समजावले की तुम्ही गर्भवती नाहीत. योग्य तपासणीसाठी तुम्ही मानसशास्त्रज्ञांना भेटा. त्यावर ती माझे बोलणे ऐकून घेऊन मान डोलवायची व पुन्हा 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये हजर व्हायची. ती महिला दिसायला चांगली सुंदर होती. तिला भेटल्यापासून मला असे वाटू लागले होते की ती माझ्या ओळखीतील आहे. आणि शेवटी मला तिची ओळख पटली होती. ती माझ्या मोठ्या भावाची मैत्रीण होती. याआधी मी तिला दादासोबत पाहिले होते. माझा दादा आता परदेशात होता. त्याचा आता त्याच्या जुन्या मैत्रिणीशी काही संपर्क नव्हता. परंतु उर्मिलाला काही दिवसांनी का असेना मी ओळखले होते. एके दिवशी मी रात्री 8 वाजता हॉस्पिटलमधून घरी जाऊ लागलो. तेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर मला उर्मिला बसलेली दिसली. ज्यावेळी माझी तिच्यावर नजर गेली तेव्हा तिचेही लक्ष माझ्यावर गेले होते. आमची नजरानजर होताच उर्मिलाने मला स्मित हास्य दिले. मी उर्मिलाला एवढ्या रात्री तिकडे बसलेलं पाहून तिची विचारपूस करायला गेलो. तिच्या जवळ जात मी तिला विचारले की तुम्ही इथे कोणाची वाट बघत आहात का? त्यावरती म्हणाली, नाही नाही, मी तर हताश होऊन इथे बसले आहे. तिचं बोलणं ऐकून मी तिला पुन्हा प्रश्न केला, हताश म्हणजे? त्यावरती म्हणाली, दुपारी मी हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा मी माझ्या घराची चावी कुठेतरी हरवली आहे. आता मी घरी कसे जावे ते मला समजत नाही. माझ्याकडे कोणाचा आधार नाही. उर्मिला व माझी मागच्या काही दिवसांपासून चांगली तोंड ओळख झाली होती. त्यावेळी मी तिला माझ्या भावाची ओळख दिली. तिने दादाला ओळखले होते. तिची समस्या ऐकून त्यावेळी माझ्या मनात एक मदतीची भावना आली. मी विचार न करता तिला म्हणालो, तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी येऊ शकतात. माझ्या घरी माझी आई असते. असं रात्रभर एका महिलेने रात्री बाहेर राहणं मला तरी सुरक्षित वाटत नाही. तेव्हा ती माझ्यासोबत यायला तयार झाली. माझ्या गाडीजवळ येताच मी तिला प्रश्न केला की जर तुमच्याकडून तुमच्या घराची चावी हरली असेल तर तुमच्या घराची चावी तुमच्या पतीकडे तर असेलच ना? त्यावरती म्हणाली, माझ्या पतीकडे घराची दुसरी चावी आहे, परंतु ते आज सकाळीच त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी गेले आहेत. आता ते लवकर तर घरी येणार नाहीत आणि मी त्यांना याबद्दल सांगितलं तर ते माझ्यावर रागावतील. माझ्या नवऱ्याचा स्वभाव फार रागिष्ट आहे, म्हणून मी त्यांना त्याबद्दल काही सांगू शकत नाही. तेव्हा मी तिचे उत्तर ऐकून पुढे तिला काही प्रश्न केले नाही. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही आजची रात्र माझ्या घरी राहू शकतात. माझी आई तिथे आहे. उर्मिला अगदी एका शब्दावरच माझ्यासोबत माझ्या घरी यायला तयार झाली होती. घरी आल्यावर मी आईला सर्व परिस्थिती समजावली. आई उर्मिलाचं स्वागत करत म्हणाली, काळजी करू नकोस बेटा, आज रात्री इथेच राहा. उद्यापर्यंत सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिलाने आईला नाश्ता करायला मदत केली. तिने घरातील काही कामे आवरून ठेवली होती. सकाळी मी माझ्या वेळेत हॉस्पिटलला जायला निघालो. घरून निघताना मी तिला म्हणालो, मला तुमच्या घराचा पत्ता द्या, मी तुम्हाला तिथे सोडून देतो. मी उर्मिलाला तिच्या घराचा पत्ता मागितला. तशी ती जरा शांत झाली होती. काही वेळ तर ती विचारात गेल्यासारखी दिसली. मी पुन्हा तिच्या हाताला हात लावत तिला पुन्हा तोच प्रश्न केला. तर ती म्हणाली, तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत अजून काही दिवस इथेच राहिले तर तुम्हाला चालेल का? माझा नवरा अजून काही दिवस घरी नाही. त्यात माझ्या तब्येतीमुळे मी फार चिंतेत आहे. घरी एकटे राहून मला नको नको ती विचार येतात. आता मागच्या काही दिवसांपासून आपली तर चांगली मैत्री झालीच आहे. मग मैत्रीच्या नात्याने मी तुमच्यासोबत राहूच शकते ना? उर्मिला व माझी मैत्री झाली होती हे मला तिच्या बोलण्यातून समजले. एक महिला स्वतःहून माझ्याशी मैत्री करण्याची इच्छा दर्शवत होती. मग मी तिला नकारही देऊ शकलो नाही. मी आईशी बोलून उर्मिलाला काही दिवस आमच्या घरी राहण्याची परवानगी दिली. आई म्हणाली, बेटा, ही मुलगी जरा अस्वस्थ दिसत आहे, आपण तिची काळजी घेऊ. पुढे 2-3 दिवस उलटले. उर्मिलाने आईसोबत घरातील कामे व्यवस्थित सांभाळून घेतली होती. ती माझी काळजी घेऊ लागली होती, जसे एक चांगली मैत्रीण घेते. उर्मिलाने अगदी काहीच दिवसात मला प्रभावित केले होते. एके दिवशी मी रोजच्या वेळेत हॉस्पिटलमधून घरी आलो. घरी येताच उर्मिला मला घरात कुठेही दिसली नाही. मला वाटले ती तिच्या खोलीत असावी.
मग तिला आवाज न देताच मी माझ्या खोलीत जाऊ लागलो. माझ्या खोलीचा दरवाजा उघडताच उर्मिला तिथे होती. ती माझ्या आईसोबत काही कपडे दुरुस्त करत होती. मला बघताच ती जरा लाजली. आमच्या नजरानजर होताच मी म्हणालो, सॉरी, मला माहीत नव्हते की तुम्ही इथे आहात. त्यावर ती म्हणाली, डॉक्टर साहेब, चूक तुमची नाही. तुम्ही तर तुमच्याच खोलीत आलात. मीच तुमच्या खोलीत होते. माफी तर मी मागायला हवी. तेव्हा उर्मिला बोलत असताना मी तिच्याकडे बघत होतो. मी तिला विचारले की तू माझ्या खोलीत काय करत होतीस. त्यावर ती म्हणाली, आई आणि मी तुमचे काही कपडे दुरुस्त करत होतो. मी तेव्हा तिच्या बोलण्यावर होकार भरून तिथून बाहेर गेलो. उर्मिला माझ्या घरी आल्यापासून घरात माझी आई आणि तिची चांगली जमली होती. त्या रात्री जेवताना मी उर्मिलाला सहज प्रश्न केला. मी म्हणालो, तुला कधी तुझ्या पतीचा फोन येत नाही का. त्यावर ती म्हणाली, माझ्या पतीला माझ्यात एवढा इंटरेस्ट नाही. असो, पण तुम्ही अजूनही कुवारे का. तुमच्यात काही कमी तर नाही ना. त्यावेळी उर्मिला न घाबरता तिच्या तोंडाला येईल ते बोलून बसली होती. मी तिला म्हणालो, माझ्यात कमी वगैरे काही नाही. मी अगदी चांगला आहे. कामाच्या गडबडीत माझे लग्नाकडे दुर्लक्ष झाले. त्यावेळी उर्मिलाचे ते न लाजता बिंदास बोलणे मला फार आवडले होते. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमधून घरी यायला जरा लवकरच निघालो होतो. कारण मला उर्मिलासाठी आणि आईसाठी मार्केटमध्ये काही खरेदी करायला जायचं होतं. मी त्यांच्यासाठी काही वस्त्रे आणि साड्यांची खरेदी केली. घरी येताच मी उर्मिलाला तिच्यासाठी आणलेल्या त्या वस्तू दिल्या. ते कपडे पाहून ती फार खुश झाली होती. आई म्हणाली, समीर, तू फार चांगली मुलगी आणलीस घरी. ही खूप चांगली मुलगी आहे. उर्मिला माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटू लागले होते. कारण ती माझ्याशी फार मैत्रीपूर्ण वागत होती. त्या रात्री मी जरा माझ्या खांद्याच्या दुखण्याच्या त्रासाने त्रस्त होतो. मी माझ्या खोलीत स्वतःच्या हाताने पाठीला क्रीम लावत होतो. तेव्हाच उर्मिला माझ्या खोलीत आली. मला पाहूनही ती लाजली नव्हती. ती माझ्या जवळ आली. मी न सांगताच ती माझ्या पाठीची मसाज करून देऊ लागली. उर्मिला म्हणाली, डॉक्टर साहेब, घरात मी असताना तुम्ही एकट्याने तुमचे काम का करावे. आता पण मित्र झालोय ना. मी उर्मिलाच्या बोलण्यावर फक्त स्मित हास्य केले. मी सांगत नाही तोपर्यंत ती माझी मदत करायचं बंद करणार नाही हे तर मला ठाऊक होतं. म्हणून मग मीच तिला समोरून म्हणालो की बस आता, खूप झाले. एके दिवशी मला तिची तब्येत थोडी खराब जाणवली. तेव्हा सकाळी मी तिला काही औषधी देऊन माझ्या हॉस्पिटलला गेलो. मी हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या काही तासांनी उर्मिला हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने तिची सोनोग्राफी करण्यास सांगितलं. जेव्हा उर्मिलाची सोनोग्राफी केली तेव्हा काही दिसले नाही. तिला कोणताही गर्भ नव्हता. मी तिला सल्ला दिला की तिला मानसशास्त्रज्ञांना भेटणे आवश्यक आहे. संध्याकाळी घरी येताच मी पाहिले उर्मिला फार गोंधळलेली होती. ती मला म्हणाली, समीर, मला माझ्या पतीला सांगायला हवे की मी डॉक्टरांना भेटले आहे. तेव्हा उर्मिला एक नंबर डायल करू लागली, पण समोरून कोणी फोन उचलत नव्हतं. तो नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असं ऐकायला येत होतं. तिचं वागणं पाहून मला समजत नव्हते की ती ते सगळं मुद्दाम वागत आहे की अजून काहीतरी दुसरी गोष्ट आहे. मागच्या काही दिवसांपासून ती माझ्यासोबत वेळ घालवत होती. त्यावेळी उर्मिलाची भिरभिरती वागणूक पाहून मी चिंतेत पडलो. पुढे महिने मागून महिने उलटले. उर्मिला अजूनही माझ्यासोबत राहत होती. तिच्या नवऱ्याचा तर कसलाही आतापता नव्हता. मी तिची काळजी घेत होतो. कधीकधी ती माझ्याकडे ज्याही इच्छा व्यक्त करायची त्या मी पूर्ण करत असायचो. मग ती खाण्यापिण्याची इच्छा असू दे की बाकी काहीही. आता हळूहळू उर्मिलाची तब्येत बिघडू लागली होती. त्या काळात तिची काळजी म्हणून मी तिच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. एके रात्री उर्मिला एकदमच माझ्याजवळ येऊन बसली आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत ती म्हणाली, समीर, तू मित्राच्या नात्याने माझी फार काळजी घेतली आहेस. माझा नवरा तुझे फार आभार व्यक्त करेल. आज मला माझ्या नवऱ्याची फार गरज भासत आहे. तेव्हा तिने माझ्याकडे अशी काही विचित्र विनंती केली की ते ऐकून मी थक्कच राहिलो होतो. ती म्हणाली, मला माझ्या नवऱ्याला बघायचं आहे. मी तिला म्हणालो, तू थोडा वेळ आराम कर. तुझा नवरा लवकरच येईल. तेव्हा मी खोलीतील लाईट बंद केला. लाईट बंद होताच तिने माझा हात घट्ट पकडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागलो तेव्हाच घराची बेल वाजली. घराच्या दरवाजात काही नर्स होत्या. घराच्या दरवाजातूनच त्या महिलांची नजर हॉलमध्ये असलेल्या उर्मिलावर गेली. तिला पाहताच त्या माझ्याशी न बोलताच घरात शिरल्या व उर्मिलाचा हात पकडून तिला त्या बाहेर घेऊन जाऊ लागल्या. त्यातील एक नर्स मला म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे. मी म्हणालो, ही उर्मिला, माझी मैत्रीण आहे. त्यावरती नर्स म्हणाली, ही उर्मिला नाही, हिचे खरे नाव पूजा आहे. ही महिला मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच तिच्या घरच्यांनी तिला मानसिक आरोग्य केंद्रात भरती केले होते. या बाईचे बाळ जन्माच्या वेळी वाचले नाही. त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. ती अशा प्रकारे वागू लागली.
म्हणून तिच्या नवऱ्याने तिला उपचारासाठी केंद्रात भरती केले होते. केंद्रात आल्यापासून ती हेच बडबड करत असायची की मी गर्भवती आहे, मी गर्भवती आहे. ती काही महिन्यांपूर्वीच केंद्रातून पळून गेली होती. आता काही दिवसांपूर्वीच आमच्या कानावर खबर आली की आमच्या केंद्रातून पळून गेलेली ही महिला तुमच्या इथे लपून आहे. आता आम्ही तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला इथून पुढे हिचा काही त्रास होणार नाही. मी जिला उर्मिला समजत होतो ती तर पूजा होती. ती मला मागच्या काही दिवसांपासून जो नवरा आणि जे तिचं घर सांगत होती ते सगळं काल्पनिक होतं. त्यावेळी मी तपास केला तर मला समजलं तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या बायकोशी त्याला आता काही घेणं देणं नव्हतं. मी त्यावेळी उर्मिलाला म्हणजे पूजाला केंद्रात घेऊन जाऊ दिले नाही, कारण मला तिची खरोखर काळजी वाटत होती. मागच्या काही महिन्यांपासून मी तिच्यावर मैत्रीपूर्ण प्रेम करू लागलो होतो. त्यावेळी त्या मानसिक आरोग्य केंद्रात जाऊन ज्या काही औपचारिकता होत्या त्या मी पूर्ण केल्या आणि पूजाची जबाबदारी मी घेतली. मी तिला योग्य उपचाराने काळजी देण्यास सुरुवात केली. आज पूजा माझ्यासोबतच आहे. ती आजही तिच्या त्या काल्पनिक आयुष्यात जगते. आज आम्ही लग्न करून पती पत्नी नसलो तरीही मी पूजावर खूप प्रेम करतो, एक मित्र म्हणून, एक काळजीवाहू म्हणून. तिच्यासोबत भूतकाळात जे घडले ते समजल्यानंतर मी तिच्या बाबतीत अजूनच हळवा झालो होतो. मी तिला नियमित मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जातो. हळूहळू तिच्यात सुधारणा होत आहे. हळूहळू ती तिच्या मागचे भूतकाळातील आयुष्य विसरून माझ्यासोबत वर्तमान काळात खुश राहील याच आशेवर आजही मी पूजाची काळजी घेत आहे. माझी आईही तिला खूप प्रेम करते. आज पूजाला योग्य उपचार मिळत आहे. ती हळूहळू बरी होत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रेम, काळजी आणि योग्य उपचाराने ती पूर्णपणे बरी होऊ शकेल. मंडळी, देव कधीकधी आपली भेट अशा व्यक्तींशी करून देतो की त्याच्याशी आपला कधी काही संबंध आलेला नसतो, पण हेच व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येऊन कधी आपल्याला आपलेसे करून घेतात ते समजत नाही. पण हाच तो नियतीचा खेळ असतो. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वाचे आहे. कोणीही मानसिक समस्येने ग्रस्त असू शकते. त्यांना आपलं प्रेम, समज आणि योग्य उपचारांची गरज असते. आज पूजा माझ्या आयुष्यात आली म्हणून मला जीवनाचा एक नवा अर्थ समजला. मैत्री व प्रेमाचा अर्थ उमगला. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.